कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही आधी असे अजिबात नव्हता, मग आता काय झालंय तुम्हाला? ते महत्वाचं नाहीये। हळू बोला। ते महत्वाचं नाहीये पारो, महत्वाचं फक्त एकच गोष्ट आहे। तुला जरी तू खूप हुशार वाटत असली ना, तरी शत्रू तुझ्यापेक्षा लाख पटीने हुशार आहे। अगं इथे झाडावरचं एक पान जरी हल्लं ना, तरी त्या दिशाला कळतं तिथे। दिशा मॅडमना कळतं? एक मिनिट, दिशा मॅडमना कळतं हे तुम्हाला कसं काय माहिती? म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर असता, तुम्ही भेटता त्यांना, तुम्ही सुद्धा सामील आहात ना दिशा मॅडम सोबत? हरीश सर, आज मी अनुष्का मॅडमना आणि दिशा मॅडमना एकत्र बघितले आणि मला खात्री आहे अनुष्का मॅडम दिशा मॅडम सोबत सामील आहे। पण तुम्ही म्हणजे तुमचं काय? तुमचा काय संबंध आहे या समजाशी? हरीश सर, हे तुमचं रुग्ण मी पहिल्यांदाच बघतेय। एक मिनिट हरीश सर, तुम्ही त्या दोघींच्या बाजूने आहात आणि म्हणूनच त्यांनीच तुम्हाला इकडे माझ्याकडे परत पाठवले, बरोबर ना? ते तुला काय करायचंय? हरीश सर, हळू बोला। मी जे सांगतोय ना ते ऐक। या सगळ्यातून ना बाहेर पड, हा? आणि उद्या तुझं तोंड बंद ठेव, हेच तुझ्यासाठी चांगलं राहील। आता येते माझ्या ध्यानात। म्हणजे तुम्ही प्रीतम सरांना मुद्दाम अडकवलात, त्यांना वाचवण्याचं खोटं नाटक करून घरात प्रवेश मिळवलात। आधी दिशा मॅडम बाहेर गेल्या, मग दिशा मॅडम गेल्यानंतर अनुष्का मॅडम आल्या, मग तुम्ही आला। मला हे बी माहित आहे हरीश सर, तुम्ही तिघांनी मिळून नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन केला असणार। बाद झाला पारू, मी तुला शेवटचं सांगतोय, तू उद्या जर काही बोललीस ना, तर तुझं हे मंगळसूत्राचं सत्य पण बाहेर पडेल। मग तुला हे घर ना कायमचं सोडून निघून जावं लागेल, आणि मग तुझे आदित्य सर आणि तुझी देवी आई यांना तुला कधीच बघता येणार नाही। ह्या समजाचा विचार केलाय मी आधीच, जे होईल ते मान्य आहे मला। माझ्या मनाची तयारी झाली आहे आधीच, उद्या मला हे घर सोडून जावं लागेल कायमचं। या घरातल्या माणसांसोबतचं माझं नातं संपलं, मान्य आहे मला समजा, पण तुमचा हा घाणेरडा हे तुम्ही कधीच साध्य होऊ देणार नाही। मी इकडनं गेले तर तुमच्या तिघांचं भांड फोडूनच जाईल। डोकं फिरलंय का तुझं पारू? मूर्खपणा करू नको। एक मिनिट, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।